तुम्ही अनुभवताय आणि आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत केलं जातंय. चला नेक्स्ट मॅच शिवरुद्र फायटर्स धामोडे आणि वर्सेस चिराई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी असा सामना पाहायला मिळतोय. तर धामोडे टीमने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना 4 ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीमसाठी फार महत्वाची मॅच आहे. MTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्या सर्वांचंच हार्दिक स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हे डीडी याचं नाव काय बॅट्समन? तर राजू पवार गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा होता पण त्या बॉलने घेतलेली गिरकी बॅट्समन रीड करू शकला नाही. बॉल जातोय डॉट आणि पहिल्या बॉलवर डॉट बॉलची सांगता होतीये. विजय ढपळे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. अखोटप्याचा बॉल पुल केला जातोय. गॅपमध्ये आहे. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे रिकाम्या जागा भरा. स्कोर बोर्ड मध्ये 4 धावा ऍड करा. चौकार 4 धावा मिळतील. हा देखील अखोटप्याचा बॉल होता, फेकून दिला. विजय ढपळेच्या बॅट मधून पहिला चौकार आलाय. 4 धावाने आपलं अकाउंट ओपन केले. 4 धावानं खातं उघडलंय. यस, ज्या 12व्या 12th मॅनला सगळ्याच खेळाडूंची हितंभूत माहिती असेल, नावं माहिती असेल, त्याच खेळाडूला तुम्ही 12वा प्लेयर म्हणून पाठवा. ही नोंद आहे. बरेच खेळाडूंना माहिती नाहीत खेळाडूंची नावं, त्यामुळेच अशा खेळाडूला पाठवा 12th मॅन म्हणून ज्या खेळाडूला सगळ्याच खेळाडूंची माहिती आहे. दुसरा बॉल चौकार. तिसरा बॉलचा खेळ. कुलबटप्याचा चेंडू आहे. अगदी फ्लायटेड चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. खूप चांगली गोलंदाजी राजू करत असताना या टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. अतिशय देखणी स्पर्धा. आज सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि बघता बघता तब्बल 8वी मॅच रंगताना दिसते. 9वा सामना मैदानामध्ये रंगत असताना खूप चांगली गोलंदाजी राजू करत असताना एक चौकार जरूर आलाय पण त्या चौकाराबरोबर डॉट बॉल देखील प्रामुख्याने पाहायला मिळतील. फुललेंचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून येईल. तोपर्यंत सिंगल मिळते. फेकी खराब आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का काय घडलाय आणि फलंदाज सहजरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. 1 धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं जातं आणि 2 धावांना टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. 6 धावा धाव फलकावर लागलीत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. राजू गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये या गोलंदाजाने प्रभावित केले. जरुरी चौकार आला पण त्या चौकाराबरोबर डॉट बॉल देखील सातत्याने पाहायला मिळाले. पहिलं षटक. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे देखील लखोटप्पाचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकलं नाही. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. 1 धावाने षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. येस, जी टी शर्ट आम्हाला पुरस्कृत केलेत अर्जुन दादा मोहिते भाऊ, युवा उद्योजक, प्रोप्रायटर अनया ट्रान्सपोर्ट्स यांच्या माध्यमातून ही टी शर्ट पुरस्कृत केले. त्यांच्या शुभ हस्ते आपण संतोषला देऊया मॅन ऑफ द मॅच. अगदी मोलाचं सहकार्य. मॅन ऑफ द मॅच अर्जुन दादा मोहिते भाऊ यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय अंकुश जाधव. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. 1 धावांना टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 8 धावा धाव फलकावर लागलीत. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का आणि ते झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू निसटला आणि त्याच दरम्यान 2 धावा
कंप्लीट करत असताना कॅच ड्रॉप होते. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. तुम्हाला प्रयत्न करावा लागतो, कॅचेस पकडावे लागतात एखादा सामना जिंकण्यासाठी. कॅचचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. ही कॅच ही क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची आहे. याची प्रचिती आपल्याला विश्वचषकामध्ये आली होती ज्यावेळेस सूर्यकुमार यादवने पकडले होता तो झेल. त्यानंतर आपण विश्वचषक जिंकलो होतो. असे अनेक झेल आहेत. श्रीशांतचा झेल 2007 मध्ये T20 चषकामध्ये फायनलच्या मॅच मध्ये तो देखील इम्पॉर्टंट झेल म्हटला जातो. आणि यावेळेस देखील एक महत्वाचा झेल पकडला जातोय रोहन इंगडेच्या माध्यमातून. आणि फलंदाज बाद होईल. विजय डफळेला परतावा लागेल आणि पहिला धक्का लागतोय टीमला. फलंदाज बाद. एक गडी बाद. टीमची धावसंख्या फक्त 10 धावा. चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत. राजूचं पहिलं षटक ज्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि अंकुश जाधव या गोलंदाजाचं षटक आतापर्यंत पाहायला मिळालं. आणि या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक गडी बाद करण्यात तो यशस्वी झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी सावंत मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहे. रवी सावंत जो लांब लचक षटकार मारण्यासाठी जाणला जातोय. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळाडूची गणती केली जाते. पहिलाच बॉल टॉप पेच. पुन्हा एकदा संधी आहे. विकेट कीपर त्या खाली येईल. आणि काय घडलंय अगदी गणेशने हा झेल ड्रॉप होत असताना रवीचा झेल पकडणं गरजेचं आहे. रवी हा स्लॉग ओव्हरचा घातक खेळाडू आहे आणि या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान द्याल तर येणारे चेंडू सांगून जातील की तो किती घातक आहे. आज कमाल केली मयूर पन्हाळकरने. 7 बॉलमध्ये 7 षटकार मारण्याची किमया. 3 अर्धशतक आम्ही पाहिले. अप्रतिम कामगिरी आज सगळ्याच बॅटरने गोलंदाजाने केले. म्हणूनच आज स्वराज वारणा मुर्ना रबर बॉल मान्सून ब्लास्ट ही स्पर्धा तशा पद्धतीने गाजली गेली. बॅटिंग बॉलिंगचा ताळमेळ या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाला. येथे देखील खोटाप्याचा बॉल. बॅटची इनर एज लागली होती. विकेट कीपर तैनात आहे. डॉट बॉलची सांगता होती. 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 11 धावा फलकावा लागलेत. संपली ना. 1 2 3 4 5 एक बॉल शिल्लक आहे. माफ करा. पहिला बॉल वाईड बॉल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आणि आत्ताचा डॉट बॉल. 5 बॉल कंप्लीट झाले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. कोलबटाप्याचा चेंडू अपड्राय केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं डीप मध्ये. फेकी देखील खूप चांगली पाहायला मिळते. आणि अशा तऱ्हेने 2 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. 12 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 12. याकडेवर संत आणि सावध सुरुवात म्हणावं लागेल. बॅटिंग करत असताना टीम चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी हा संघ मैदानामध्ये खेळतोय. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. जे प्रेक्षक आमच्या सोबत जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जात आहे. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट शंभू वाकेश्वर टीमचा साहिल आपले संघ मालक आहे. त्यांच्या वतीने शरद जाधव यांच्या वतीने त्यांच्यासाठी कॅश प्राइज आला आणि ते कॅश प्राइज प्रदान केले जाईल. शंभूवाडी टीमचा साहिल या खेळाडूसाठी संघ मालकांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिले जाते. चांगला बॉल. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. कॅट बिहाइंड आणि फलंदाज बाद होत असताना 3 ओव्हरच्या खेळाची सुरुवात होत असताना पहिल्याच बॉलवर रोहनने विकेट प्राप्त केली आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद होतोय. प्रदीपच्या विकेटचं पतन. धावांपासून कुठेतरी वंचित ठेवले. धावांपासून कुठेतरी लांब ठेवले. चांगला परफॉर्मन्स सध्याच्या घडीला होत असताना टीम शिवरुद्र फायटर्स धामवडे हा संघ मैदानामध्ये खेळतोय.
चिरायदी स्पोर्ट्स मोरेवाडी टीमचे संघमालक संदीप दिघे आणि ॲडव्होकेट सचिन दिघे हे पाहायला मिळले. आयकॉन खेळाडू म्हणून अनिल दिघे पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये अनिल दिघे आपल्याला पाहायला मिळतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू बॅटचा संगम होत नाहीये. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना शिवरुद्र फायटर्स हा संघ मैदानामध्ये खेळतोय. विकास मोहिते आणि संजय शेळके यांचा संघ आहे आणि आयकॉन खेळाडू म्हणून राजू पवार ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं तो खेळाडू आहे. डावखुरा फलंदाज न्यू बॅटर अनिल दिघे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघ मालक म्हणून जबाबदारी आहे. हडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. धावांसाठी धाव सुरू आहे. धावांसाठी झगडावा लागते, संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते टीम मोरेवाडी संघाला. पुन्हा एकदा अनइव्हन बाउन्स डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळलाय आणि त्याच दरम्यान फॉर्मलिंग पाहायला मिळते. काय घडलंय? सावकाश दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये तरी देखील ही धावपळ आहे. ही चलबिचल असताना ते मनात असतं ज्यावेळेस आपण क्रिकेट खेळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. रवी स्टॅकिटवर पाहायला मिळते. आखो टप्प्याचा बॉल टॉपेज लागला. चेंडू हवेत आहे. लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू होईल फरार. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी रवीच्या बॅट मधून येतोय एक मस्त निडे चौकार. 4 धावा. धावांची गरज आहे. धावांपासून कुठेतरी टीम दूर गेलाय. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा. फुललेचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राय केला. क्षेत्ररक्षक खाली आहे. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. आज चुका केल्यात तर देखील धावा कुठेतरी थांबवल्या गेल्यात. 3 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावर. म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या 5, त्यानंतर धावा आल्या 6. म्हणजेच 18 बॉलमध्ये आतापर्यंत 18 धाव फलकावर लागल्या गेलेत. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी विनंती करतोय की छावा स्पोर्ट्स बेलदारवाडी वर्सेस क्रांतीभूमी बिळाशी या टीमने देखील टॉस साठी या ओव्हर नंतर आपण करणार आहोत टॉस. छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी क्रांतीभूमी बिळाशी अखेरचे षटक आहे. या षटकामध्ये धावांची गरज आहे. किमान 22-25 धावा कराव्या लागतील आणि अखेरचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय गणेश पाटील. पहिलाच बॉल ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. लाजवाब स्ट्रोक. रवी जाधवच्या बॅट मधून येतो षटकार. रवी सावंतच्या बॅट मधून षटकार आलाय. रवी सावंत ज्याच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. मी मगाशी म्हटलं होतं की रवी सावंतचा झेल सुटणं म्हणजेच स्लॉग ओव्हरचा एक घातक खेळाडू आहे. पहिला षटकार, पहिला मोठा फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न करत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डॉट बॉलची सांगता होतीये. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 धावा फलकावर लागलेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. धावा कराव्या लागतील. या 4 बॉल मध्ये कमीत कमी 2 मोठे फटके. फ्लायटेड चेंडू आहे. टायमिंग होऊ शकला नाही. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? यस. 2 धावा कंप्लीट होत असताना धावा कराव्या लागतील. रवी जाधव त्यासाठी प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. 1 शॉटचा इशारा केला गेला.
म्हणजेच एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या 25-25 च्या आकड्यावर. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 25 धावा दाखल करालेत. आज निच्चांक स्कोर म्हणजेच 41 धावा पाहायला मिळाला जो पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर 45, 48, 54, 78, 79 असे मोठमोठ्या धावा दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळाल्या. पण दुपारच्या सत्रानंतर हा लो स्कोर मॅच पाहायला मिळेल. आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न करत असताना अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि ते डॉट बॉलची सांगता होतीये. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. शेवटचे ओव्हर प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा प्लेन मिस, पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होतीये. पुन्हा एकदा चकवून गेलाय रवी सावंतला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा बॉल आहे. या बॉलवर मोठा हिट अपेक्षित असेल टीमला. यावेळी स्लॉट मध्ये बॉल होता, पाठवलाय सीमारेषे लगत, पण खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दरम्यान एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि त्याच दरम्यान फलंदाज बाद होतोय. खूप चांगला एफर्ट्स, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आपल्या टीमसाठी 5 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय फिल्डर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला डाव इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 आकड्यावर. 28 धावांचं टार्गेट उभं केलंय. 26 धावा धाव फलकावर लागली. 27 धावांचं टार्गेट उभं केलंय अशी माहिती आम्हाला देत असताना गणेश पवार आमचे स्कोरर, आमचे समालोचक मित्र जे उद्याच्या दिवशी मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले जातील. बघूया या 24 बॉलमध्ये 27 धावांचा बचाव कशा पद्धतीने टीम मोरेवाडी करतोय आणि या धावांचा पाठला कशा पद्धतीने धामवाडे करतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. कुठे जाऊ नका तुम्ही, पाहत राहा, ऐकत राहा. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी बेल्लारवाडी आणि बिळाशी टीम. चला टॉस साठी या. क्रांतीभूमी बिळाशी, छावा स्पोर्ट्स उपवळे. महेश पवार प्लीज लवकर या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चला दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित आहेत. चेतन भाऊ तुम्हीच टॉस करून घ्या. येस, अर्जुन दादा मोहिते भाऊ यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. आज त्यांचं योगदान भरपूर आहे. दानशूर व्यक्तिमत्वापैकी एक व्यक्तिमत्व अर्जुन दादा मोहिते भाऊ. आज मोहिते हे आडनाव ज्या ज्या वेळेस येतो त्या त्या वेळेस दानशूर व्यक्तींच्या यादीमध्ये हे नाव येतं. अर्जुन दादा असतील किंवा शंकर दादा मोहिते हे नाव देखील तितकंच. अरुण दादा मोहिते हे मोहिते मंडळी आहेत ना, या मंडळीने पश्चिम महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये भरपूर योगदान दिलंय. मला आठवतं की शंकर दादा मोहिते अशा कुठलीही स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान सातत्याने राहतं आणि दानशूर व्यक्तींच्या यादीमध्ये या मंडळीचं नाव घेणं गरजेचं आहे. 27 धावांचं टार्गेट आहे. बघूया मोरेवाडी या टीमला या धावांचा बचाव करायचा आहे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये धामवडे टीम आता या 24 बॉलमध्ये कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करतोय. कोणतंही टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं. त्यासाठी तुमचे प्रयत्न, तुमचे कष्ट आणि तुम्ही केलेली मेहनत हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळेच या मॅचमध्ये ही मॅच बनवू शकतो मोरेवाडी टीमला. त्यासाठी तुम्हाला डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढवावे लागतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकेट प्राप्त करावे लागतील. बघूया दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झाले आणि बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना गणेश पाटील आणि आयकॉन खेळाडू राजू पवार फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होत असताना पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिल दिघे. अनिल दिघे गोलंदाजी ट्रॅकवर, फलंदाजीमध्ये अपयशी ठरले होते अनिल दिघे, पण गोलंदाजीमध्ये त्यांना योगदान द्यावं लागेल. 27 धावांचे टार्गेट आहे. आजच्या दिवसातला सर्वाधिक निच्चांक स्कोर म्हणावा लागेल.
27 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिला बॉल या दुसऱ्या डावाचा. आखोटप्प्याचा बॉल ऑन साइडला लगवला जातोय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच पकडणे इम्पॉर्टंट आणि पहिल्याच बॉलवर दाखवतोय पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आणि पहिल्याच बॉलवर या क्रिकेटची सुरुवात विकेटनी झाली आहे आणि राजू पवार आयकॉन खेळाडूला परतावा लागेल. शून्याचा चष्मा घालून फलंदाज बाद. खूप चांगला झेल प्रदीपच्या माध्यमातून. अगदी स्वतःचा बॅलन्स न गमावता फलंदाज राजूचा झेल पकडला आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त होतीये. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. इम्पॉर्टंट विकेट जो मी उल्लेख केला होता की या मॅच मध्ये जर मोरेवाडीला जिंकायचं असेल त्यासाठी तुम्हाला कराव्या लागतील विकेटची प्राप्ती आणि डॉट बॉल जास्त प्रमाणात हाताळावे लागतील. 27 धावा 24 बॉल मध्ये करायचे आहेत. आता 23 बॉल मध्ये करायचे आहेत 27 धावा. मॅच ऑन आहे. अजूनही देखील संधी आहे. चला प्लीज बॅट्समन स्पीडअप करा आणि अजूनही 3 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पावसाळा आहे त्यामुळेच लवकरात लवकर अंधार पडतोय. त्यामुळेच सगळ्यांनीच सामना स्पीडअप करणं गरजेचं आहे. आज कमेंटरी बॉक्समध्ये निलेश मर्डेकर असतील, किरण मस्कर असतील, दत्तात्रय धोंडे डीडी असतील, या सगळ्याच मंडळीने चांगलं समालोचन केलं आणि आजच्या दिवसामध्ये अगदी रंजक मॅचेस पाहायला मिळाले. टॉप पेज पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट रीजन मध्ये येईल की तोपर्यंत होईल कॅच ड्रॉप. अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला झेल पकडणं गरजेचं आहे. असं म्हटलं ना की गरिबी में आटा घिला, म्हणजेच आधीच तुम्ही कमी धावा केल्या त्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये अशी गफलत कराल तर या मॅच पासून तुम्हाला दूर जावं लागेल. अमित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळालं दुसऱ्याच बॉलवर. पुन्हा एकदा संधी आहे. संधी एकदा मिळते, दुसऱ्यांदा संधी मिळत नाही आणि पुन्हा एकदा आता अमितला परतावं लागेल. दुसरा धक्का 2 या आकड्यावर. टेट फॉर टॅट जसा तसं उत्तर. आता टेन्शनचं वातावरण धाववडे टीमच्या डगआउट मध्ये आहे. मॅच बनू शकते, मॅचला बनवू शकतात आणि हे मी करू शकतो. इम्पॉसिबल असं काही नसतं. जर हे वाक्य नीट वाचलं तर आय एम पॉसिबल म्हणजे मी करू शकतो आणि ते करावं लागेल. पण प्रयत्न केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. अनिल दिघे यांनी ज्या पद्धतीने 3 बॉल हाताळले आणि 3 बॉलमध्ये 3 संधी चालून आली होती. एक कॅच ड्रॉप जरूर झाली होती पण तिसऱ्या बॉलवर अमितला परतावा लागले. 2 गडी बाद, 2 अशी खराब आणि वाईट अवस्था सध्याच्या घडीला टीम शिवरुद्र फायटर्स दामोडे टीमला. 27 धावांचे टार्गेट आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर राहुल. फुललेचा चेंडू टायमिंग येऊ शकला नाही. काय घडलंय? धावांसाठी धावांसाठी स्ट्रगल, धावांसाठी तुम्हाला चाचपडावं लागतंय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा आल्यात. मॅच ऑन आहे. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. हे आहे क्रिकेट. नेट बॉलचा इशारा केला जातोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 वर 2 अशी विकेट अवस्था. 27 धावांचे टार्गेट आहे. अजूनही 25 धावा करायचे आहेत. 20 बॉल 25 धावा. यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद होत असताना हम भी किसी से कम नहीं हा सांगणारा अनिल दिघेचा एक अप्रतिम स्पेल पाहायला मिळतोय. अनिल दिघेने आज कमाल केली. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स अनिल दिघे. 5 बॉल मध्ये 3 विकेट, 2 धावा, एक मॅजिकल स्पेल. मिरेकल का वेट नहीं कर सकते, मिरेकल बनाना पड़ता है. ही मॅच कधी बनत नाही, मॅचला तुम्हाला बनवावी लागते. हे आहे क्रिकेट.
आणि या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणूनच तुम्हा सर्वांनाच वेळ लावणारा खेळ सध्याच्या घडीला वेळ लावलाय दामोडे टीमला. आता टेन्शनचं वातावरण आहे. हृदयाचे ठोके आता थोडेसे फास्ट झालेत. 3 गडी बाद 2 धावा 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. अनिल दिघे काय गोलंदाजी सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजी कमाल केली अनिल दिघेने या मॅच मध्ये. शेवटचा बॉल. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये दाखल होत असताना अक्षय फलंदाजीसाठी आलाय. शेवटचा बॉल. 3 गडी बाद 2 अशी स्थिती सध्याच्या घडीला. बॉल सोडून दिले ऑफ स्टंपच्या बाहेर. डॉट बॉलची सांगता होते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अनिल दिघेसाठी. काय स्पेल हाताळलाय. 1 षटक 2 धावा आणि 3 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. मॅचला कलटणी आणणार एक अप्रतिम स्पेल हाताळला गेलाय अनिल दिघेच्या माध्यमातून. आता पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 2 धावा 3 गडी बाद. मॅचचं इक्वेशन जाऊन पोहोचलंय. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये अजूनही करायचे 25 धावा. 18-25 मॅच ऑन आहे. दोन्ही टीम साठी संधी आहे. या संधीचं सोनं कोण करेल त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही मॅच बनवली आहे आता मात्र मोरेवाडी टीमने. रवी सावंत जो मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना मोरेवाडीचं क्रिकेट ज्याने गाजवलं. रवी सावंत गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राइकला कोण आहे. गणेश पाटील. स्ट्राइक एंडवर गणेश पाटील जो पहिला बॉल चा सामना करतोय. 18 मध्ये 25 करायचे आहेत. डिफेन्सिव्ह क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट डोकं शांत ठेवून केलेली गणेश पाटीलच्या माध्यमातून बॅटिंग. गणेश पाटील ऑफ द मार्क. पहिली धाव गणेशच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 3-3. 3 धावा 3 गडी बाद अशी अवस्था सध्याच्या घडीला. शिवरुद्र स्पोर्ट्स दामोडे शिवरुद्र फायटर्स दामोडे हा संघ मैदानामध्ये खेळत असताना 27 धावा. असं वाटलं होतं की 2 ओव्हर मध्ये हे सामना संपेल. पण क्रिकेट मध्ये प्रिडिक्शन करणं हे फार चुकीचं ठरतं. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 3 गडी बाद 4 धावा. अजूनही जर पाहिलं तर तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे. बॅकफुटला येऊन खडे खेळण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये. मेरिटवर खेळावं लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक डॉट बॉल विजयाचं समीकरण बदलेल. प्रत्येक डॉट बॉल मॅचचं इक्वेशन बदलेल. ब्लँक स्ट्रोक. कहीं पे निगाह है कहीं पे निशाना. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होतीये. हे डॉट बॉल आहेत ना दामोडे टीमला टेन्शन मध्ये आणेल, प्रेशर मध्ये आणेल आणि प्रेशर में कोई निखरते है कोई बिखरते है. इधर फटका चांगला है. प्रेशर में कोई बिखरते पर प्रेशर में कोई तेज निकलते. त्यातील हा खेळाडू म्हणजेच अक्षयच्या बॅटमधून आलाय. एक मस्ट नीडेड षटकार. 6 धावा. लाजवाब. 10 वर धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 धावांची आवश्यकता. माफ करा 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. दोन्ही टीमला संधी आहे. आडव्या बॅटने फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. 1 धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही असा कॉल दिलाय गणेश पाटीलने. तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. 11 धावा धाव फलकावर लागलेत. या ओव्हर मध्ये आतापर्यंत रवी सावंतने तब्बल 9 धावा खर्च केलेत. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा 3 गडी बाद केले होते.
ऑफस्टमच्या बाहेर ऑफस्टमवर मारा, डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावर. मागच्या इनिंगची जर पहिले 2 ओव्हर परत पाहिले तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा होत्या, पण आता दुसऱ्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा. म्हणजे आता बरोबरीत सामना सुरू आहे. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये अजूनही करायचे तब्बल 16 धावा. 12 चेंडू 16 धावा, 16 धावा 12 चेंडू. ज्या 12 बॉलमध्ये शेवटच्या 12 बॉलमध्ये 15 धावा केल्या होत्या मोरेवाडी टीमने, आता त्याच 12 बॉलमध्ये धामोडे टीमला करायचे तब्बल 16 धावा. म्हणजेच एक धावा एक अतिरिक्तच्या स्वरूपात करायची आहे. बघूया, अक्षयच्या बॅटमधून षटकार आलाय. गणेश पाटील देखील स्टॅकेंडवर आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर गणेश ढपळे. 12 बॉल 16 धावांची आवश्यकता. 12 गेंदी 16 रन्स. आखो टप्प्याचा बॉल, पुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय अलॉंग द ग्रास. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाता. एक धावाला 2 मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि 2 धावा कंप्लीट करत असताना रनिंग बिटवीन द विकेट इम्पॉर्टंट असेल. वन शॉटचा इशारा. पहिल्या इनिंग मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. वन शॉटचा इशारा आला होता. एक धाव कमी झाली म्हणजे एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. आखो टप्प्याच्या बॉल ऑन दी अप खेळ आहे. इनसाइड आउट चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. मॅक्सिमम लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. अक्षयच्या बॅट मधून येतोय दुसरा क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. लाजबाब बॅकफुटला जाऊन पंच केलाय आणि पंचचा हा सरपंच आहे अक्षय. त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. 9 धावांची अजूनही आवश्यकता. खुलपटापाचा चेंडू आहे. काय घडलं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. धावा येणं गरजेचे. धावा कशाही येऊ दे आणि एक एक धाव फार महत्वाचे आहे. इच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट या सामन्यामध्ये. 8 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 गेंदे 8 रन्स. 8 रन्स 9 गेंदे असं इक्वेशन. पुढचा बॉल. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. आकाशामध्ये बराच काळ आहे. गोलंदाज प्रयत्न करतोय आणि पर्यंत कॅच होईल. ड्रॉप. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावांना टीमचा स्कोर पुढे जात असताना 22 या आकड्यावर. 22 धावा. या ओव्हर मध्ये देखील धावा खर्च झाल्यात. एस MTC लाईव्ह या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाचं महाराष्ट्राचं नाव घेऊन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आणि हा सामना धामोडे टीमने आपल्या नावी केला आहे. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली महेशच्या माध्यमातून, अक्षयच्या माध्यमातून. आपण पाहू शकाल 3रा षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. हा सामना आपल्या नावी केला आणि मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला जाईल. तर मॅन ऑफ द मॅच आतापर्यंत सगळ्याच बॅटरला मॅन ऑफ द मॅच मिळालं होतं. 3 अर्धशतक आणि बरेच फटकेबाजी केली होती, पण यावेळेस